पाडा पांजू स्पोर्ट्स पांजू पद्मावती उमेलमान आणि एकविरा नायगाव संघ खेळेल द ग्रेट मराठा या संघाशी. टीसीपी रेडी झाले तर महेंद्र भगतजी सुद्धा आहेत उपस्थित आणि टीसीपीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती घर बसल्या पाहण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. आतापर्यंत ज्याने टीसीपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण नक्कीच त्या चॅनलला सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. कारण या टेनिस क्रिकेट असेल किंवा इतरही खेळ असतील टीसीपीच्या चॅनलवरती आपण घर बसल्या पाहण्याचा आनंद नक्कीच पाहू शकता. ऑल सेट ऑल गो. पंचाकडनं इशारा आलाय. आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू होता. साई स्पोर्ट्स नायगाव कोचिवड्या बाईस लेट्स प्लेचा इशारा. आउटसाइड आहे. सनसनाटी सुरुवात. पहिले चेंडूवरती बाहेरील कडा बॅटच्या बाहेरच्या कडे लागून चेंडू गेला पाठीमागे यश जागत आहे. पहिले चेंडूवरती विकेट्स गॉन. पण एकवेळा इथे ऐकलं होतं चैत्र सप्तमीचा तो दिवस. प्रत्येकाला आतुरता त्या चैत्र सप्तमीच्या दिवसाची असते. कारण कार्ला गडावरती एक मोठा उत्सव यात्रा उत्सव जो साजरा केला जातोय. प्रत्येक भक्तांना त्या चैत्र सप्तमीचा पूर्ण ओढ लागलेली असते. आणि 28 मार्चला तो दिवस पार झाला होता. त्यावेळेला भक्तांनी अक्षरशः तो परिसर फुलून गेला होता. एकविरा देवीचा डोंगर कार्ला गड पूर्णपणे फुलून गेला होता. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्या. स्वप्नीला बाद झाल्यात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. अक्षरशः खेचून नेला होता. जसं एखादा चुंबक लोखंडाला खेचून नेतं त्याच पद्धतीनं ते चेंडूवरती अक्षरशः खेचून नेलं होतं. फुटवर्क नव्हतं. जागेवर खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलानं केलाय आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी राकेश सज्ज झाल्यात. आता जबाबदारी मोठी आहे. क्रमांक 3 वरती राकेश. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता पण तितकी जागा नव्हती. बघा थोडासा फुलर लेन होता. तितकी जागा नव्हती की त्याला तुम्ही कट करू शकाल. पाठीमागे चेंडू निघून गेला. विकेट कव्हर एनच्या हाताने. एक चांगली सुरुवात. निर्भयने काय केलंय थोडासा बेसिक याला म्हणता येईल बेसिकला फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात केली ऑफस्टमच्या बाहेर ना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न निर्भयने केलाय. गोले 2 चेंडू सुंदर हाताळलेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडू कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड ड्राईव्ह केअर चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स इनटू द फेन्स. आजच्या दिवसातला पहिला चौकार राकेशच्या बॅटमधून आलाय. इट्स अ 4. राकेशचा फटका याच्यामध्ये थोडासा फरक आहे की चेंडूच्या रेषेमध्ये गेले जवळ गेले आणि बॅटची फेस थोडीशी ओपन केली. कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर फटका खेळलाय राकेश यांनी. चौकार आलाय या क्षणाला. त्यावेळेला खोचिवडेचं आपण क्रिकेट म्हटलं आणि एक नाव नाही मिस करणार प्रकाशजी कोळी यांचं सुद्धा आगमन झाले. कारण फार मोठं योगदान प्रकाशजी कोळी यांचं राहिलंय कोचिवडे क्रिकेटच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर. लॉंगॉन रिजनमध्ये चेंडू गेलाय आणि प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम प्रकाश कोळी यांनी नेहमीच केलंय. प्रकाश 11 कोचिवडे जो संघ आपण नेहमीच पाहिला होता त्याचे सरसर होते प्रकाश कोळी यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालंय. पहिले 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावा आहेत फलकावरती 5. सुरुवात पहिल्याच विकेटने केले. त्यानंतर राकेश डावाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये केला. इनिंग्सला थोडंसं पेस करणंही गरजेचं आहे. 6 षटकांचा सामना आहे. बोलून खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा चुकला. मिसफील्ड झालाय. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एकच धाव. या चेंडूवरती पूर्ण शेपुलवून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथून फलंदाज गौरवनं केला होता आणि चेंडूला खेळला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचे थोडेसा उजव्या बाजूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्ड वरती एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली.
ती गौरव आणि राकेश ही दोन्ही मैदानावरती पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. धावा आहेत धाव फलकावरती 6. फुलरलँड डिलिव्हरी होती केरळच्या चेंडूला मिड ऑनला फील्ड केलं जाईल. इथे संधी होती, थोडासा वेळ घेतला, तेच चाललंय. थोडासा टाइम स्पेंड केला, तुम्ही टाइम घेतला थोडासा आणि त्याच्यामध्ये एक संधी कदाचित निर्माण होऊ शकली असती. ती संधी थोडीशी निसटली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण, जिथे पहिल्या चेंडूवरती विकेट्स, त्यानंतर एक चौकार राखेच्या बॅटमधनं धावा झाल्या 6. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. मॅनेजने आपण बघतोय दोन्ही अँगल दाखवण्याचा प्रयत्न टीसीबीच्या माध्यमातून केला जातोय. सध्याच्या घडीला जी क्षेत्राची रचना लावली जाते त्याही दिशेने आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज जो स्ट्राईक एंडला आहे तेही दाखवण्याचा प्रयत्न, एक नीट अँड क्लीन प्रक्षेपण ज्याला म्हणू शकता टीसीबीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं केलं जातं. कारण 2-3 गोष्टी आहेत. ज्यावेळेला एखादी स्पर्धा लाईव्ह केली जाते, ज्याला त्या लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग येते त्यांना 2 गोष्टी बघतो. एक तर क्लीन आणि अपडेटर, जे स्कोर अपडेटर आहे तेही महत्वाचं असतं. पहिल्या षटकाचा खेळ तिथे धावा आहे धाव फलकावरती 6. दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता तिथून ऑफसाईडला, पण बॅटच्या थोड्याशा कडेवरती चेंडू लागलाय. जोपर्यंत शॉर्ट मेडॉनला फेल्ड केला जाईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 6 षटकांचा सामना म्हटलं की 3 टप्पे आहेत या 6 षटकांच्या खेळामध्ये. पहिले 2 पॉवर प्लेचा टप्पा, मिडल ऑफ द ओव्हर 2 ओव्हर आणि स्टॉक ओव्हर. यासाठी तुमचे डावपेच रणनीती कसं खेळायचं आहे, कसं स्ट्रॅटेजी बनले तेही डिपेंड असणार आहे. आखोटप्याचा चेंडू शॉट पूल केलाय सरळ समोरच्या दिशेनं, लॉंग ऑनच्या डोक्यावर देखना फ्लॅट बॅटेड 6 धावा. प्लेमध्ये जरी आपण पाहिलं ना कशा पद्धतीने फटक्याला खेळलेला आहे, म्हणजे फॉर पूर्वी लॉंग टेनिस खेळायचं, फॉर हँड फटका होता, बॅक हँड फॉर हँड बऱ्याच वेळेला आपण पाहिलं, तसा हा फॉर हँड फटका होता. फॉर हँड फटका खेळलाय आणि समोर लॉंगोच्या डोक्यावरनं षटकार. ऑफस्टंपच्या बराच बाहेर जाणारा पंच वळतात आपल्या बाजूला, व्हाईट बॉलचा इशारा. आता काय केलं गेलं, एक चौकार एक षटकार अक्षयच्या बॅटमध्ये आपण आतापर्यंत पाहिलाय. अक्षयवरती आता दबाव जाणवतोय, थोडासा वाचण्याचा प्रयत्न किंवा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, दूरवरती चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. आणि याला कारण आहे राखेच्या बॅटमध्ये एक चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरचा षटकार, एक फॉरहँडचा लॉंगॉनच्या डोक्यावरचा षटकारही पाहिलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फुलरलँड डिलिव्हरी, इथून बॅट स्क्वेअर ऑन झाली. याच्या अगोदरचा जर फटका आपण पाहिला होता तर बॅट समोर थोडासा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागचा चेंडू जर आपण पाहिला तर बॅट थोडी स्क्वेअरच्या दिशेने गेली, म्हणजे लॉंग ऑन मिडविकेटच्या दिशेने बॅटचा जर आता फेस गेला होता त्या कारणानं बीट करून चेंडू गेला पाठीमागे. विकेट किपर एंडच्या दिशेनं निर्धाव चेंडूची सांगता होत असताना टेक्निक फार महत्वाचं आहे. तकनीक जिसे कहते फार महत्वाची असताना खेळताना. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले तो, हो सुंदर दीपेशने केला, सुंदर सुंदर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकासाठी होते. आणि ही क्षणचित्र आपण पुन्हा एकदा पाहण्यासाठी, कारण काही गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा दाखवणं गरजेचं असतं. हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होणार, कारण एका चांगला झेल दीपेश यांनी पकडला, इतक्या वेगाने ते गेलं तर म्हणजे त्या चेंडूपर्यंत शेवटपर्यंत चेंडूवरती नजर नाही डळू दिली, हेही महत्वाचं असतं. ज्यावेळेला आपण धावतो चेंडूवरती नजरही ठेवायची असते, शेवटपर्यंत चेंडू पाहायचंही असतं. दीपेशनं ते केलंय. वाईडिश लॉंग ऑफवरनं जवळपास समोरच्या दिशेनं धावत आले आणि एक चांगला झेल, जे फलंदाज कदाचित ब्रेक थ्रूची गरज होती संघाला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या क्षणाला. राकेश एक चौकार एक षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला, थोडासा आक्रमक पवित्रा ज्याने स्वीकारला होता, तो फलंदाज बादवून तंबूच्या आश्रयाला गेलाय. क्रमांक 4चा फलंदाज अमृत.
काही यंगस्टर आहेत कोचिवड्या बॉईजच्या संघामध्ये, त्यापैकी अमृत. रिव्हर्सचा टाइम कव्हर आणि पॉइंटच्या दिशेनं चेंडू चाललाय 1 2 3 अडवण्यामध्ये यशस्वी झाला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला पाठलाग केलाय तिथून पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला बघा इम्प्रोव्हायझेशनचा फटका होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला खेळलं होतं, पाठलाग केला होता, वेगानं त्या चेंडूवरती पोहोचले होते आणि ओहो जस्ट इंच म्हणजे थोडासा एका 4 ते 5 इंचाच्या मध्ये अडवण्यात यशस्वी झालाय. तिथून क्षेत्ररक्षक 2 धावा चेंडूवरती पूर्ण झाल्यात. यावेळेला शेपोलावून जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर द विकेट स्क्वेअरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 10. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत 10 फलकावरती 16. 8च्या सरासरीनं पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा झाल्यात त्या कोचिवड्या बॉईजच्या संघाच्या. जल कोइल आई तुझा गुलाल. वरती आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रोजेक्ट स्कोर जर इथून पाहिला या सरासरीने जर आपण पुढे गेला तर 48 पर्यंत आपण नक्कीच पोहोचले जातील. पण त्याच्यापेक्षा जास्त विचार करतोय कोचिवड्या बॉईजचा संघ, कारण हा सकाळच्या सत्रामधले फर्स्ट इनिंग आहे. इथून ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात होईल जवळपास 11:15 वाजल्याचा सुमार झालाय. अजून 4 षटकांचा जर खेळ बघितला अजून 20 मिनिटं जातील आणि 20 मिनिटांनंतर कधी दुपारचं क्षेत्र जे 12 नंतर सुरू होईल त्यावेळेला थोडासा हवेचा झोत बदललेला असेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अजून एक आवाज आपण मोनिश पाटील झेडके अंबाडी यांचाही आवाज आपण यानंतर समोरच्या कक्षामध्ये ऐकणार आहोत. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा फलकावरती 16 जोडी मैदानावरती अमृत जे 2 वरती खेळतात. दुसऱ्या बाजूला गौरव जे सलामीला आलेले फलंदाज 2 वरती फलंदाजी करतात. गोलंदाजीमध्ये इथून सुमित. शपोळून खेळण्याचा प्रयत्न, अपील जरूर झाला. पंचांचं बोट वर गेलंय. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केले ते स्मित असं चेहऱ्यावरती आहेत कारण सुमितनं पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक केले. विकेट्स. खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता आणि तिथून थोडंसं कडेला चेंडू लागला. अपील पाठीमागे बघा विकेट किपरच्या दिशेने होतं आणि अपील पंचांचं ग्राह्य धरलं आणि विकेट्स गमावला इथून कोचिवड्या बॉईजच्या संघानं. तिसरा गडी इथून गमावला कोचिवड्या बॉईजच्या संघानं. आणि गेल्या 3 षटकांचा जर आपण खेळ बघितला तर 3 षटकांच्या खेळामध्ये 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला आहे. 2 धावा म्हणजे आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ बघितला तर 13 चेंडूमधले 3 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती 12 धावा आल्यात आणि उर्वरित जर आपण पाहिलं तर 10 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात. 3 विकेट्स गमावल्यात. ही कहाणी आहे. गेल्या 13 चेंडूची जर आपण कहाणी बघितली याचा दुसरा अर्थ असा असतो की मोठे फटके आल्यात पण स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं आहे. थोडीशी भागीदारी पार्टनरशिप बिल्ड होणे 6 षटकांच्या सामन्यामध्ये गरजेचं आहे. नवीन फलंदाज तिथून आला. पहिल्या चेंडूवरला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न वीरेन यांनी केला होता. अपील जरूर झाला होता पण 2-3 गोष्टी आता पंचाकडनं लेग बाईचा इशारा असता का ज्यावेळेला लेग बिफोरचा विकेट असतं तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी त्या रेषेमध्ये चेंडू हाताळलाय
आणि इम्पॅक्ट जिथे पायावरती चेंडू आदळलाय आणि यष्ट्यानं लागतोय की नाही या तिन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न पंचानं तिथून केलाय आणि पंचाकडनं नॉटआउटचा इशारा तिथून आलाय. सुमित बरोबर लाईन टू लाईन गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न सुमितनं केलाय. विरन झाल्यात नॉन स्ट्राईक एनला. अमृत क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला लागतो. मिड विकेटच्या रिझन मध्ये डीप ऑन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. चेंडू फेक सुद्धा झाले पण 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. दूरवरती होते चेंडू ट्रॅव्हल होणार नव्हता. चेंडू त्यांच्यापर्यंत नातं येणार. चेंडूच्या दिशेनं जाणं गरजेचं होतं. ते क्षेत्ररक्षकाला वेगानं आलं होतं डीप वर्ण क्षेत्ररक्षक पण त्याच्यापेक्षा जास्त वेगानं या 2 धावा पूर्ण केल्यात या फलंदाजांनी. गौरव आहे या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 वरती 19 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय या इनिंग्स मध्ये. कोचिवडे बॉईज संघ जो प्रथम फलंदाजी करतोय. मिस टाइम स्ट्रोक झाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहेत नाही पोहोचू शकत थोडस दूरवरती. ज्यावेळेला दीपेशने झेल टिपला होता तेव्हा एका गोष्टीचा उल्लेख नो चेंडूचा इशारा पंचाकडनं तिथून झालाय. फ्रंट फुट नोचा इशारा पंचाकडनं झालाय आणि त्यानंतर एक इशारा तर झालाय. दुसरा इशारा लगेच आपण बघतोय. पंचांचे हात डोक्यावरनं गोल गोल फिरल्यात याचा अर्थ पुढचा चेंडू फेट असणार आहे. फेटचा फायदा बघूया. अमृत स्ट्राईक एंडला आहेत. किती उचलला जात फेटचा फायदा. चेंडू बॅटच्या बरोबर येत नाहीये पट्ट्यामध्ये येत नाहीये. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. जोपर्यंत स्वतः गोलंदाज जातील फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात आणि 2 धावांशी धावफलका जाऊन पोहोचलाय तो 24 वरती जाऊन हा पोहोचलाय. 24 वरती जाऊन पोहोचलाय. 6 षटकांचा सामना आहे. किमान 50 धावांची वेस ओलांडली गरजेचं आहे. कारण जे आव्हान तुम्हाला समोरच्या प्रतिस्पर्ध्यासमोर ठेवायचं आहे ते बघता 50 धावा नक्कीच होणं गरजेचं असणार आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती 3 नवीन गोलंदाज अक्षयने हाताळलं निर्भयने हाताळलं. आता सुमित आहेत. लोअर फुटवा चेंडू समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मधनं दीपेश वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय पण चुकीच्या दिशेला चेंडू फेक केली जाते. दीपेश नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेक करायची होती. तसं मुंबईच्या दिशेनं नायगावला उतरायचं तर मागच्या डब्यात बसायला लागतं. पुढच्या डब्यात बसलं तर जास्त वेळ चालायला लागतं. तसा क्रिकेटचा खेळ आहे. ज्यावेळेला तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकायचा होता तुम्ही स्ट्रायकर एंडला चेंडू फेकला. थोडंसं अंतर वाढलं होतं आणि त्या अंतराचा फायदा तिथून फलंदाजाला झालाय. 2 धावा या चेंडूवरती. उलटॉस बॉल मिस केलाय चेंडूला. एसटीच्या पाय लागून चेंडू जोपर्यंत फील्ड केलं जाईल. 22चा इशारा पंचाकडनं झालाय. 1 एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचल्या 27 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 6 दुसऱ्यामध्ये 10 आणि मागचं षटक आले. त्या मागच्या षटकामध्ये आल्यात 11 धावा. अर्धा पल्ला झालाय. अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. 27 वरती पोहोचलाय हा संघ कोचिवडे बॉयचा संघ. पुन्हा एकदा एक धून ऐकूया संगीत ऐकूया. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा तोपर्यंत ऐकूया डीजेला. क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. कोलीवाड्या नायगाव गावात जमणार एकच संघ आहे. एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे.
टायटल सॉन्ग आपण ऐकलं होतं एकविरा क्रिकेट क्लब. निश्चितच गेल्या कित्येक वर्ष एखादा संघ चालणं तो टॉप वन मध्ये असणं. आजही जर बघितलं तर पालघर जिल्हा असेल, वसई तालुका एक गाव संघ असेल तर टॉप 5 मध्ये असणारा हा संघ नेहमीच आपण एकविरा क्रिकेट क्लब पाहिलाय. मग जुने जाणते खेळाडू असतील किंवा आता नव्या दमाचे आलेले नवे खेळाडू सुद्धा असतील, तोच परचम तोच विजयी पताका एकविरा क्रिकेट क्लबनं नक्कीच कायम ठेवलेली आहे. मग पालघरचं मैदान असेल, वसई विरारचं मैदान असेल, नाही तर पाठीमागे आपण मीरा भाईंदरचं मैदान असेल, भिवंडी परिसरामध्ये सुद्धा नेहमीच या संघानं आपल्या नावाचा डंका वाजला. या सर्व गोष्टींचा अंतर्भूत समावेश असणारं एक गीत वाजलं गेलं होतं. गोलंदाज निर्भय चौथं षटक हाताळण्यासाठी अमृत लोअर फुलटॉ चेंडूला मनगडे साईन आणि बॉटम हँडचा पुरेपूर वापर केलाय. मोठा फटका आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा. होता पाण्याची व्यवस्था आतमध्ये केली होती आणि त्या ब्रेक नंतर ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती अमृत यांच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार आपण पाहिलाय. लोअर फुलटॉ चेंडू होता, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला गेला आणि बॅटच्या बरोबर स्वीट स्पॉटला हा चेंडू आदळलाय. मिडविकेटच्या डोक्यावरनं हा चेंडू सरळ सीमारेषा पार केलाय. कारण थोडासा वेग वाढवणंही गरजेचं आहे, गेअर चेंज करणं गरजेचं आहे. ते अमृतनं केलंय या पहिल्या चेंडूवरती. बॅटच्या कडेला चेंडू लागला, यष्टी रक्षक बीट झाला, चेंडू चाललाय तिथून फाईन लेग रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आपण हा पाहिलाय. अमृत जे प्रॉमिसिंग यंगस्टर आहेत, काही खेळाडू जसं प्रत्येक संघाच्या बाबतीमध्ये स्थित्यंतर येतात, एक एस्टॅब्लिश खेळाडू ज्यावेळेला बाहेर जातात वयानुसार किंवा काहीशा टाइमच्या अभावी, त्याच्यानंतर नव्या थोड्याशा उमेदीचे खेळाडू जेव्हा मैदानावरती येतात आणि कोचिवडे बॉईज त्यामधलाच आहे. आणि मागच्या 3 वर्षा अगोदर या संघाने चांगली कामगिरी आपण पाहिली होती कोचिवडे या संघाची. तोच संघ मैदानावरती आहे. कोटाप्याचा चेंडू होता, खाली राहिलाय, थोडंसं खाली राहिलाय, पुल करायचा प्रयत्न होता पण तितका वर चेंडू आला नाही. ऑकवर्ड बाउन्स आहे, लो बाउन्स होता चेंडूला. मिड विकेटच्या रिझन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल 1 धाव या चेंडूवरती. गेल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 36-36 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ नायगावचा संघ आहे, याच परिसरात संघ आहे. त्यांनाही माहिती आहे या मैदानावरती 50च्या पारचा पाठलाग सहजसोपा नाहीये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, रीच करून खेळण्याचा प्रयत्न पण बराच दूरवर. पंच सांगतात का बराचसा दूर आहे चेंडू आणि वाईट चेंडूचा इशारा पंचाकडनं झालाय. निर्भयनं पहिलं षटक हाताळलं होतं म्हणून एका गोष्टीचा मला थोडंसं आश्चर्य वाटतं. पहिलं षटक निर्भय, त्याच्यानंतर अक्षय, त्याच्यानंतर सुमित. स्ट्राईक गोलंदाज पहिल्या 3 षटकामध्ये 3 वेगवेगळ्या गोलंदाजाचा वापर नायगावच्या संघानं केलाय. वेगळ्या स्ट्रॅटेजीने जाण्याचा प्रयत्न नायगावचा संघ या मैदानावरती करतोय. अकोटाप्याचा चेंडू आहे, शॉर्ट बॉल केला, चेंडू चालाय सोबत स्क्वेअर लेगच्या थोडंसं बाजूला लॉंग लेगच्या रिजन मध्ये फील्ड केला जाईल. या चेंडूला 1च धाव. या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला होता. शेवटच्या क्षणी कॉलिंग हे महत्वाचे. यस नो बेटवाला खेळ आहे. कधी जायचं आहे, कधी थांबायचं आहे, कधी थोडासा वेळ घ्यायचा आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. नकारही द्यायला लागतो बऱ्याच वेळेला. नोचा इशाराही व्हायला हवा, तोच इशारा तिथून झाला होता. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना धावा आहेत धावफलकावरती 38. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरच्या चेंडूला खेळलाय. 1, 2, 3 and 4 चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरनं या चेंडूला बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती आणि स्लाइस केलं.
कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला धाडलाय सरळ सीमारेषे पार चौकार. धावफलकामध्ये बदल झालाय. धावफलका 42 वरती जाऊन पोहोचलाय. आता समोरच्या दिशेला पहिला पॉइंट आणि समोर फुल फेस ऑफ द बॅट सीधे बल्ले से सीधा तीर की तरह लॉन्ग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. रायगड ठाणे जिल्हा क्रिकेटचं पूर्ण सौंदर्य दाखवणारा फटका होता. फुल फेस ऑफ द बॅट. दोन गोष्टी दाखवल्या. एक तर षटकार झाला आणि जी बॅट वापरतोय ते बॅट पण त्याच्यावर स्टिकर कुठला आहे तेही दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला फुल फेस ऑफ द बॅट खेळला जातोय ना त्यावेळेला ते स्टिकरही दिसतं. दोन्ही गोष्टी म्हणून ते स्टिकरचं जे ॲडव्हर्टायझिंग असतं ना जास्त रेट त्याच करता असतात. कारण ज्यावेळेला एखादा फटका खेळला जातो तर कॅमेऱ्यामध्ये पहिलं स्टिकरच दिसतं. जसं एखादा टी शर्टवरचा लेफ्ट हँडवरचा जो शोल्डर आहे ना त्याच्यावरती जास्त डिमांड असतो तसं बॅटच्या स्टिकरला सुद्धा डिमांड असतं. तेच दाखवण्याचा प्रयत्न इथून अमृतनं केलाय. अमृत जे खेळतात 29 वरती संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ पूर्ण होताना 12च्या सदस्यांना धावा भरल्यात. 48 पहिला 6 धावा, दुसरं षटक 10 धावांचं, गेलं षटक 11 धावांचं आणि एक ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पाणी गेल्यानंतर धावा वाढल्यात 21. मागच्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय या षटकामध्ये. आता ते पाणी होतं का डेन टॉनिक होतं कारण मेसेज तर गेला होता कारण वेग पकडायचा आहे, गेअर चेंज करायचा आहे आणि तेच केलंय अमृतनं जे 29 वरती फलंदाजी करतात. दुसऱ्या बाजूला वीरेन आहे जे 2 वरती फलंदाजी करतात. गोलंदाजीमध्ये रितेश षटक हाताळण्यासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी रितेश. क्रॉस बॅटेड फटका बाहेरील कडा आउटसाइड एज आणि यष्टीरक्षक रेडी होते. पहिल्या चेंडूवरती रितेशना यश संपादित केलेले गॉन. चेंडूवरती रितेशने ॲज युजल रितेशला जेव्हा आपण पाहिलंय अशाच पद्धतीनं उजव्या यष्टीच्या बाहेर मारा करणं हे नेहमीच पसंत केले. रितेशनं कित्येक वर्ष आपण रितेशला पाहिलंय आणि उजव्या यष्टीच्या बाहेर ज्यावेळेला गोलंदाजी हाताळली गेली शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न तिथून वीरननं केलाय आणि वीरनला परतावा लागलाय तंबूच्या दिशेनं. क्रमांक 6 वरती फलंदाजीसाठी आल्यात अभिजित. अकरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत या इनिंग्स मधला. कोचिवडे बॉईज वर्सेस साई स्पोर्ट्स नायगाव. याच्यानंतर सामना NCC नायगाव आणि देवे स्पोर्ट्स मालजीपाडा. आपणही तयार राहायचं आहे. देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आणि NCC नायगाव या दोन संघाच्या कॅप्टननी बी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे दोन संघादरम्यान NCC नायगाव आणि देवे स्पोर्ट्स मालजीपाडा. फुलर लेन पहिल्या चेंडूला वाईट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं खेळले षटकार 6 धावा. टप्प्याचा चेंडू होता. लवकर खेळले लवकर वळले. थोडासा चेंडू उशिरानं आला. चेंडू शरीरावरती राहिलाय. सिली पॉइंटला पंचाकडनं लेग बाईचा इशारा या चेंडूवरती झालाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आता 55-55. इथून 9 चेंडूचा खेळ या इनिंग्स मधला बाकी राहिला. 29 वरती फलंदाजी करताना अमृत यांना आपण पाहतोय. आल्या अभिजित यांनी एक मोठा फटका खेळलाय. जे पहिला स्ट्रॅटेजी बनली 6 षटकामध्ये किती धावा करायच्या आहेत. पहिला प्रयत्न होता 50च्या पार धरायचा आहे. आता 60च्या जवळ संघ सध्याच्या घडीला पोहोचतोय आणि 60च्या जवळ पोहोचत असताना
ज्यावेळेला 9 चेंडूचा खेळ राहिलाय तर 9 चेंडूचा खेळाचा विचार करतो इथून 70च्या जवळ आपल्याला पोहोचता येईल का. अमृत स्ट्राईक एंडला आखो टप्प्याचा चेंडू पूल केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर देखणा सुंदर फटका षटकार. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी हाताळली होती. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अमृतने केला. आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण अमृतची पाहिले. अमृत ज्यांना डावाला उभारणी देण्याचं काम आकारणी देण्याचं काम आणि एक डावाला स्थैर्य देण्याचं काम या सामन्यामध्ये केलंय. शपळवून खेळण्याचा प्रयत्न होता. 5व्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 61 वरती जाऊन पोहोचले. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इनिंग्स मधला बाकी राहिलाय. या मागच्या षटकाचा जर आपण खेळ बघितला ज्या षटकामध्ये 13 धावा आतापर्यंत आल्यात. एक षटकार पाहिला, एक चौकारी, 2 षटकार आपण या षटकामध्ये पाहिल्यात. पुन्हा एक ब्रेक घेऊया. 2 टीम कॅप्टन बी रेडी राहा. NCC नायगाव आणि देवेश स्पोर्ट्स धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या 61. आता पेप्सीच्या ऍड सारखं आहे. दिल मांगे मोर, हिरण मांगे मोर अँड अगेन मोर. आखो टप्प्याचा चेंडू होता तिथून पुल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू हाताळला गेला. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी सुमित. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ आता राहिला आहे. इथून ती 70 धावांची वेस थोडीशी खुणावते कोचिवड्या भोईच्या या संघाला. एक उंचपुरा गोलंदाज सुमित आहे. हा या ॲक्शन आहे ज्यानं पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलं होतं. 3ऱ्या षटकातील तोच गोलंदाज शेवटच्या षटक हाताळतायत. क्लीन बॉल. हा या ॲक्शन आहे. उंचपुरा गोलंदाज आहे. वेग आहे, ॲक्युरेसी आहे आणि सरळ मिडल स्टंपला डिस्ट्रॉय करताय. गडी बाद झालाय. क्रिकेटचा खेळ आहे बघा. एका बाजूला एक चांगली फलंदाजी करणारा फलंदाज तिथून आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर एक ॲक्युरेसीवाला सुमित जे गोलंदाज आले. 3रं षटक ज्याने हाताळलं होतं. धावा जरूर 11 केल्या होत्या पण एक वेल लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवली होती. ज्याला म्हणतात की जास्त काही करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी ज्याने हाताळली होती तोच गोलंदाज क्रमांक 7चा फलंदाज अर्जुन. स्ट्राईक एंडला शेवटचे 4 चेंडूचा खेळ राहिला इनिंग्स मधला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न आहे की नाही. काहीतरी घडलंय. काही घडलंय की काय बिघडलंय. एक्साइटमेंट भरपूर आहे. काहीतरी मैदानावरती घडलंय पण कोणाचं बिघडलंय पाहण्याचा प्रयत्न थर्ड अंपायर रिफर केलाय. तिथून पंचाने
आणि थर्ड अंपायर पाहण्याचा प्रयत्न करा कारण टेक्निकल टीम स्वतः महेंद्रजी बघत आहेत TCP लाईव्हचे आणि टेक्निकल टीम पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करेल की काय घडलंय मैदानावरती आणि कोणाचं काय बिघडलंय. टिक चालू आहे, हृदयामध्ये सुद्धा धडधड आहे कारण हा थोडासा क्रुशियल मोमेंट आहे. रोल ऑन पाठीमागे बघून जाण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही बाजूला बघणार आहेत काय घडलंय काय नाही घडलंय. हे दृश्य आहेत काहीतरी घडले. तिथून स्ट्रायकर एंडला ज्यावेळेला दोन फलंदाज एकत्र आले होते त्यावेळेला काय ज्यावेळेला इथून यष्ट्यांना चेंडू लागलाय त्यावेळेला पाय उचललाय नाही उचललाय काही घडलंय बिलकुल घडलंय. टेक्निकल टीम बघण्याचा प्रयत्न. रोल ऑन गोल बघण्याचा प्रयत्न केला जाईल पण एक मिनिट थांबा प्लेअर एक मिनिट थांबा. फक्त बात कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न तिथून केला जातोय. फलंदाज अमृता बाद आहेत कारण तिथून विकेट किपर एंडला ज्यावेळेला थ्रो केला होता तेव्हा क्रीजच्या थोडेसे बाहेर आले होते ते अर्जुन आणि त्याच कारणासह क्रीज मध्ये पोहोचण्यामध्ये थोडेसे कमी पडले. एक चांगली इनिंग अमृतनं खेळलंय पण स्ट्राईक साठी डेस्परेट होते आणि त्याच प्रयत्नामध्ये अमृत धावाच्या स्वरूपात गडीबाज झालाय. एक ग्रेट कॅमेऱ्यावर पुन्हा आपण TCPच्या माध्यमातून आपण बघतोय दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. अमृत ज्यावेळेला क्रीजमध्ये पोहोचल्यात की नाही तर दुसऱ्या बाजूला अर्जुन यांनी आपला स्ट्राईक सोडलाय की नाही एक ग्रेट कॅमेऱ्यावर TCPच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि या वेळेला काय असतं की ज्यावेळेला आठव्या क्रमांकाचा फलंदाज पियुष स्ट्राईक एंडला समोरच्या दिशेनं हो आल्या काय फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. वन बाउन्स इन टू द फेन्स चौकार 4 धावा. हो सकता है और नंबर 8 के बल्ले से इतना शानदार स्ट्रोक आ सकता है. 8 वरती आहेत पियुष पण ते सांगतात आमच्या नंबर वरती नका जाऊ आमचा खेळ बघा. फुल फेस ऑफ द बॅट लॉंग ऑफच्या डोक्यावर एक देखणा असा चौकार इथून टोकलाय. धावा झाल्या धावफलकावरती 65 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ राहिला इनिंग्स मधला. पुन्हा त्या दिशेने चेंडूला खेळ थोडासा दूरवरती आहे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकापासून दूर आहे जोपर्यंत फील्ड केलं जाईल. या चेंडूला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. पियुष दाखवून देते की बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं होतं. ज्यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे लॉंग ऑफ आणि समोरच्या दिशेने खेळणंही गरजेचं होतं. ते पियुषने मागच्या 2 चेंडूवरती दाखवून दिल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 67 वरती धावसंख्या पोहोचले. ऑफस्टमच्या बाहेर खांद्याचा अतिरिक्त दोर लावण्याचा प्रयत्न तिथून झाला. एक धाव तर जरूर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का दुसरी धाव घेताना इथून गडी बाद झाल्या पण पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल अवांतर धावेने इथून धावफलक 2 धावा आल्यात या चेंडूवरती. धावा झाल्या धावफलकावरती 69.
आपण बघतो काही खेळ बाकी आहे. इथून पियुष आहेत स्ट्राईक एंडला, नवीन फलंदाज परेश नॉन स्ट्राईक एंडला. लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला लॉंग ऑन मध्ये वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पण रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट बघा ज्यावेळेला चेंडू निघाला होता इथे काय घडलंय. आता 3 धावा तर नक्कीच झाल्यात, 3 धावा या चेंडूवरती आल्यात. षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 6 षटकांचा खेळ संपलाय. 72 72 धावा झाल्या. 73 धावांचं आव्हान समोर ठेवले. NCC नायगाव, देवी स्पोर्ट्स मालजीपाडा या दोन सगळ्यात दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि ज्यावेळेला 73 धावांचा पाठलाग घेऊन मैदानावरती उतरेल साई स्पोर्ट्स नायगावचा संघ, तेव्हा कॉम्बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. अंबाडी झिडके येथील समालोचक मोनिश पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत जरूर ऐकू येईल. तेव्हा ब्रेक घेऊया. दोन टीमला पुन्हा एकदा विनंती आहे, NCC नायगाव आणि देवी स्पोर्ट्स मालजीपाडा. धावा तिथे दिला गेला. त्यानंतर 5व्या षटकामध्ये 13 आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये देखील 11 धावा जोडल्या गेल्या. आणि बघता बघता धावसंख्या फळकावरती टोटल पोहोचला गेला, त्या म्हणजे टोटल 72 या आकड्यावरती. आणि 73 धावांचं एक मोठं आव्हान आहे. 6 षटकांची मॅच. मी म्हणेन की सुरुवात चांगली करावी लागेल, कारण की जर साई स्पोर्ट्स नायगाव संघाला या 73 धावांचं पटलाग जर करायचं असेल तर मग म्हणतात ना की सुरुवात चांगली तर मग शेवट चांगला.
ती सुरुवात चांगली आता त्यांचे सलामीचे फलंदाज करून देतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला फलंदाज त्वरित मैदानात. बॅट्समन चला त्वरित मैदानामध्ये जायचं आहे, कारण की आजचा शेड्यूल जर पाहिला गेला तर मग टोटल 8 संघात समाविष्ट आहेत आणि थोडंसं का होईन आपण या शेड्यूलच्या नुसार लेट आहोत. सो बी फास्ट, कारण की पहा आयोजन या क्रीडानगरीमध्ये जेव्हा पण येतोय ना विशेष लक्ष लागतं की आयोजन कसं असणार आणि खूप सुंदर आयोजन केलं गेलं. त्या आयोजनाला आता तुमची साथ हवी आहे, फक्त वेळेची साथ द्यायची आहे. साई स्पोर्ट्स नायगाव संघाचे दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये मंद मंद पावलांनी का होईना आपण जाताना पाहायला मिळतात. लक्ष फक्त एकच आहे मनामध्ये आणि उराशी लक्ष एकच ठेवलं की या 73 धावांपर्यंत कसा पोहोचायचा. षटकं हातामध्ये जर बघितली गेली तर मग 6 आणि मग या 6 षटकांमध्ये या 73 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार पाडणार नाहीत, कोणाची स्ट्रॅटेजीज, कोणाचे इथून रणनीती श्रेष्ठ ठरतील हे देखील पाहावं लागेल. दोन्ही बॅटर स्ट्रायकर एंडचा विचार केला तर मग स्ट्रायकर एंडला आपल्याला बॅटर प्रणील, प्रणील आणि जगदीशची जोडी. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असणार आहेत आणि पंचांचा देखील इशारा आला. आमचे ऑफिशियल्स पंच हे देखील मैदानामध्ये पोहोचलेत. पहिला चेंडू सुरुवात केली जाईल, 73 धावांचं लक्ष आणि स्टार्ट कसा केला जाईल दोन्ही संघांकडे याच्याकडे देखील बघणं गरजेचं. हा हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न, पॉईंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आणि सुरुवात देखील चांगली केली गेली. पहिली वैयक्तिक धाव, 73 धावांचा पाठलाग करताना श्री गणेशा केलं गेलंय, खातं उघडलंय. सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. भूमिक पाठक आहे गोलंदाजीवरती, सातत्याने या संघाला लीड करत असतो किंवा एक चांगली सुरुवात करण्यासाठी गोलंदाजीवरती. आणि एकदा पाहतोय ना की शेवटचं अंतिम षटकाचा जो आधीचा षटक असतो, म्हणजे आपण 6 षटकांची मॅच पाहतोय, 5वं षटक हाताळणारा गोलंदाज आणि पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज हा तुमचा प्रमुख अस्त्र असला पाहिजे. कारण की त्या 2 अशा पोझिशन आहेत की तिथे मॅचचं खूप जास्त पलटणी होत असते आणि तेच करण्यासाठी इथे भूमिक पाठक चेंडू क्रमांक 2 घेऊन थोडंसं पद्धतालित्यमध्ये अडथळे पुन्हा एकदा स्टार्ट केल्या जाईल. या मैदानाचा विचार केला गेला तर आपण पाहतोय या मैदानामध्ये माती खूप जास्त, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही चेंडूला ड्राईव्ह कराल तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण की चेंडू इतका फास्ट धावणार नाही. हा पहा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंच इंटरेस्टेड आहेत का हे पाहणं गरजेचं. पण 1 धाव तर कंप्लीट केली, 22च्या स्वरूपामध्ये ती 1 धाव कंप्लीट केली गेली आणि तदनंतर जर बघितलं तर मग 2 चेंडूचा खेळ समाप्त आहे. फर्स्ट पॉवर प्ले आपण पाहतोय आणि या पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. प्रणील आणि जगदीशची जोडी, पहिल्या चेंडूवरती प्रणीलने खूप चांगल्या पद्धतीने हलक्या गतीने खेळून 1 धाव कंप्लीट केली होती आणि तदनंतर जगदीश जर बघितला गेला तर मग फुलटॉस चेंडू बीट होता. तिसरा चेंडू, इथे अटॅक करण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू पाठीमागे आहेत, पोहोचू शकेल का, पण पोहोचला नाही आणि फेकी करेपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप सुंदर होती, दोघांचा तालमेल खूप सुंदर होता. म्हणून म्हणतात ना की तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे एकामेकावरती, कारण की विश्वासाच्या जोडीवरती किंवा विश्वासाच्या जोडीने तुम्ही अनेक साऱ्या लढाया जिंकू शकता, मग त्या आयुष्याच्या असू द्या या मैदानातल्या असू द्या. तेच पाहायला मिळालं. तालमेल खूप चांगला होता, 2 धावा कंप्लीट केला आणि मग याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती टोटल 4 या आकड्यावरती. हा पहा पुन्हा एकदा त्या साईडला इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये प्रयत्न खूप सुंदर होता पण झेल घेऊ शकला नाही आणि इथे देखील 2 धावा मिळाल्यात. या आधीचा चेंडू जर विचार केला तेव्हा देखील ऑफसाईडचं रिजन टार्गेट केलं होतं, इथे देखील फटका सजवता आला नाही, पण नंतर जर बघितलं तर धावा 2-2च्या गतीने वाढवल्या देखील गेल्यात आणि मग याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचतायत. आमचे साथी गुणलेखक देखील ऍक्टिव्ह आहेत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. धावा फलकावरती आहे ती 6. 5वा चेंडू,
यावेळेस पहा ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू होता, खूप चांगली लाईन पकडली गेली, अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मग कुठलाच प्रकारची धाव नाही. गोलंदाजाचा जर बघितलं गेलं तर मग ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं त्या पद्धतीची गोलंदाजी होत्या, कारण की क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पहा, अगदी लॉंग ऑफला खेळाडू एक आहे आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर ऑर्थोडॉक्स लाईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने फुलर लेनचे चेंडू सातत्याने केले जातात, अटॅक केला जातो. पुढचा चेंडू इथे फटका फसलाय, विकेट मिळवण्याची ही संधी आहे. सुरुवातीला विकेट मिळेल का आणि दोघांचा तालमेल नव्हता आणि आपण अनेकदा लहानपणी ऐकलंय ना की दोघांचं भांडण तिसराचा लाभ होतो, ते पाहायला मिळालं होतं. पण तदनंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना पहिला झटका टीम साई स्पोर्ट्स नायगाव संघाला. तर एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. आपण लक्ष घालूया, ज्यावेळेस टीम खोचिवडा बॉईज फलंदाजी करत होता त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि विकेट देखील तिथे देखील एक होता, म्हणजे जशास तशी मॅच चालू आहे. हे उत्तर जशास तसं खोचिवडा बॉईज संघाकडनं देखील दिलं जातं आणि तेच पाहायला मिळालंय. 7 धावा इथे आहेत फळकावरती, एक विकेट देखील गमावलाय आणि सुरुवातीला विकेट गमावणं हे थोडंसं का होईना पण धोकादायक असू शकतं टीम नायगाव संघाला. इथे देखील तेच पाहायला मिळालं. फलंदाज प्रणील परतलाय, ज्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 धावा निघाल्या होत्या. नवीन बॅटर आहे दीपेश. स्ट्रायकर एंडला दीपेश आहे, न्यू बॅटर. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू यावेळेस पहा, शॉट मिड ऑनला चेंडू आहे, फेकी केली आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण इथे जर डायरेक्ट हिट लागला असता तर या देखील फलंदाजाला परतावं लागलं असतं, कारण की खूप जास्त आतमध्ये होता. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग एक धाव कंप्लीट. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना, तुम्ही प्रयत्न करत राहा, मग सातत्याने केलेल्या प्रयत्नांना कुठेतरी परमेश्वर लाभतो, हे आपण अनेकदा पाहिलंय आणि ते प्रयत्न इथे दाखवले गेले. शॉर्ट मिडॉनचा खेळाडू खूप ऍक्टिव्ह होता, चाणाक्ष होता, ज्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला, ती कलेक्ट करण्याची ऍक्शन आणि रिॲक्शन खूप फास्ट होती. अमृत तयार होता. दुसरा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर गती कमी आहे, चाणाक्ष गोलंदाज आहे, याच्याकडे व्हेरिएशन्स खूप जास्त आहेत आणि तेच दाखवले पहिल्या 2 चेंडूवरती. पहिला चेंडू जर बघितला गेला तर मग लेंथ फुलर होती, यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू केला आणि बोटं देखील फिरवली होती. चेंडूमधली गती खूप कमी होती, व्हेरिएशन्स खूप सुंदर आहेत आणि व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. तिसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंच इंटरेस्टेड आहेत इथे, पंचांचा इशारा, यस इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव दिली जाईल, या इनिंग मधली पहिली आणि मग अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचूया 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका, डीप मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल होत आहे. खेळाडू तैनात आहे तिथे. सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय, म्हणजे अर्थात 3 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 होते आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मग आता डीप मिड विकेटला 1 खेळाडू तिथे तैनात केला गेलाय आणि म्हणूनच की काय अमृतला गोलंदाजीवरती आणला गेला, कारण की अमृतची जी लेंथ आहे, अमृतची जी लाईन आहे त्यानुसार क्षेत्ररक्षण देखील सजवला. फुलर लेनचा चेंडू फुल टॉस पद्धतीने शॉर्ट मिड ऑनला पुन्हा एकदा हलक्या गतीने अडवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव देखील तिथे कंप्लीट केली गेली आणि मग या एका धावेने धावसंख्या मंद मंद गतीने का होईना पण सरसावतीये. 5 स्ट्राईक रोटेशन खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस तुमची स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण की मॅचला जसं जसं आपण पुढे घेत जातो अंतिम क्षणी मॅच क्लोज येते. म्हणून म्हणतोय ना की मग मोठे फटके येत नसतील तर मग तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहा. हा पहा, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, प्रयत्न तर करतात फलंदाज पण गोलंदाजी खूप चांगली चालू आहे.
प्रॉपर चेंडू हाताळले जातात. ज्या लेंथवरती ज्या लाईनवरती आपल्या तालमीमध्ये आपल्याला शिकवलं गेलं त्या तालमीला आता पणाला लावताना किंवा त्या तालमीचा पूर्ण अनुभव पणाला लावताना गोलंदाजीवरती गोलंदाज अमृत पाहायला मिळत आहे. कारण की अनुभव हा या विश्वातील सर्वात मोठा गुरु का असतो ही उत्तरे मैदानामध्ये. यावेळेस फटका चांगला, खेळाडू तिथे तैनात, फसलाय की काय, आणि मग आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 2 जगदीशला देखील परतावं लागेल. धन्यवाद. 2 षटकाचा केस समाप्त झाला आणि मग आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर लक्ष दिलं गेलं तर मग धावा फळकावरती आहेत त्या टोटल 13 या आकड्यावरती. विकेटचा विचार केला तर मग 2 विकेट मैदानाच्या बाहेर. दोन्ही सलामीचे बॅटर्स. प्रणील परतला, त्याच्या पाठोपाठ जगदीश देखील परतला आणि दोन्ही षटकांमध्ये एक एक विकेट हे मिळवले दोन्ही गोलंदाजाने. भूमिक आला होता गोलंदाजीवरती. पहिला षटक खूप सुंदर हाताळला गेला, 7 धावा दिल्या आणि विकेट देखील मिळवला होता. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मग अमृत याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली, 6 धावा त्याने देखील दिल्या आणि 1 विकेट मिळवलाय. पण पहा भूमिक हे मेन अस्त्र काय, आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू नो केली आहे चुकी. आणि इथे आता ही चुकी किती महागडी पडेल, कारण की बिमरच्या स्वरूपामध्ये हा नो चेंडू हाताळला गेला. कुठेतरी लेंथ फुलर करायचा प्रयत्न होता, चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न केला गेला आणि पण चेंडूवरती बोटं फिरवण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरले आणि मग पहिला चेंडूवरती चुकी. एक धाव दिली गेली आहे तिथे. धावसंख्या फळकावरती 14 आणि हा चेंडू आहे फ्री हिट. मोमेंट करण्याचा प्रयत्न, कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती अनेकदा पाहिलंय की संघाचं मोमेंट शिफ्ट होतं. एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि ती संधी देखील वाट्याला चालून आली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. निर्धावच्या पद्धतीने आपण फ्री हिटचा चेंडू पाहिला. भूमिकने पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. शफल क्रॉस केलं होतं पण बॅटच्या पट्ट्यात काहीसा चेंडू आला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मग धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आता गती वाढवावी लागेल, कारण की टार्गेट आता सरासरीचा विचार केला गेला तर मग ही वाढत चालली आहे आणि ही सरासरी जर आता या षटकामध्ये धावा नाही आला तर मग डोक्यावर बसेल. यावेळेस पहा फटका चांगला आहे पण खेळाडूच्या सरळ हातामध्ये आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 3 टीम खुचिवडा बॉईज आता हळूहळू का होईना पण आपल्या या मैदानावरती जागा बनवण्याचा प्रयत्न करते. टॉस पंचांचा इशारा काय येतं इथं पाहावं लागेल आणि पंचांनी इशारा केला की यस आमचे या 3रे पंच, कारण की हा डिसिजन थोडासा क्रुशियल आहे
आणि त्या क्रुशल मोमेंटवरती आमच्या तिसऱ्या पंचांना आता इथे पोचायला भाग पडेल, कारण की बिमरच्या स्वरूपामध्ये ही अपील केली गेली. चेक करावं लागेल, कारण की इथे जर सेकंड बिमर जर असेल चेंडू तर मग या गोलंदाजाला चेंज करावं लागेल, कारण की आपण क्रिकेटचे नियम पाहतोय ना की 2 बिमर चेंडू हाताळले गेले तर मग गोलंदाजाला चेंज व्हावं लागेल. आणि इथे मोमेंटशिप देखील होईल, कारण की भूमिकडनं चुकी घडेल का. पण आमच्या तिसऱ्या पंचांचा इशारा आला, यस इट्स अ फेअर डिलेव्हरी. हा फेअर चेंडू आहे आणि त्याच्यावरती एक धाव, पंच बाईकच्या स्वरूपात एक धावा. यस पहा, का फेअर डिलेव्हरी दिली गेली आहे, कारण की फलंदाजाने शफल क्रॉस खूप जास्त केलं होतं. माफ करा, क्रिसच्या पुढे आला होता, स्टेप आउट केलं होतं त्यानं. त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर मग हाईट फॅक्टरचा विचार केला गेला तिथे आणि मग आमचे तिसरे पंचांचा खूप चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. क्रिकेटमध्ये फेअर डिसिजन पोहोचवणं गरजेचं असतं आणि हे फेअर डिसिजन म्हणतात ना की विश्वामध्ये आपण मानतो की ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 असतात, त्याच प्रकारे या क्रिकेटमध्ये देखील पंचांची भूमिका त्याच लेवलवरची असते. हा पहा, चेंडू बॅटची कडा हवेमध्ये, फटका फसला, यष्टीरक्षक स्वतः तिथे पोहोचले होते आणि तदनंतर जर बघितलं तर मग झेल कंप्लीट करू शकले नाही. विकेट घेण्याची संधी नक्कीच होती, भूमिकच्या वाट्याला आणखी एक विकेट आला असता पण तो गमावला गेलाय. याआधी पाहिलं, पहिल्या षटकामध्ये भूमिकच्या ओव्हरमध्ये 2 झेल सुटला होता आणि इथे देखील आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम चेंडू, हा पहा लाफ केलाय, फटका सुंदर आहे. ज्या पद्धतीने कनेक्शन झालं होतं असं वाटत होतं चेंडू निघून जातोय की काय, अगदी सीमेलगत हा विकेट भूमिकच्या खात्यामध्ये आणि फलंदाजाला परतावं लागेल. कारण की प्रथमतः फलंदाजी केल्या त्यांना माहिती आहे खेळपट्टी कशा प्रकारे हरकत करते आणि ते गोलंदाज फायदा उचलतात. हा हलक्या गतीने खेळला गेला शॉट मिड ऑनला, इथे देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, एक धाव तर कंप्लीट केली आणि मग एका धावेवरती थांबायला देखील लावलंय. याच एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. षटकाचा विचार केला तर मग 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर मग 17 धावा होत्या. सरासरी ज्या पद्धतीने पाहिजे होते टीम साई स्पोर्ट्स नायगाव संघाला त्या पद्धतीने धावा बनवलेल्या नाही आहेत, पण मी म्हणेन अजून वेळ गेलेला नाही आहे. धावा बनवू शकतात, प्रयत्न केले तर मग परमेश्वर लाभेल. हा पहा, लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. आमचे ऑफिशियल पंच मोठी गोडेकर आमच्यापर्यंत पोहोचवतात की यस हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि सेकंड वाईड असेल या इनिंगमधला. पुढचा चेंडू, यावेळेस पहा शॉट मिडॉनला पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. इथे डायरेक्ट हिट आहे, पंचांचं सरळ सोपडी सीझन. यस, फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5वा, अगदी अर्ध्यावरती हा संघ आता मैदानाच्या बाहेर परतलाय.
संकेत. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी या. हा पहा आडव्या पट्ट्याचा फटका, पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आहे आणि मग दुसरा विकेट या ओव्हरमधला. याआधी आपण रनआउटच्या माध्यमातून पाहिला आणि आता जेलबाद. ऑफस्टम्पला मिस करत होता चेंडू आणि मग लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल आणि मग याच एका धावेच्या जोडीने धावा फलकावरती 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. ऑफस्टम्पच्या बाहेर होते कारण की शपल क्रॉस केला होता, अगदी इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये चेंडू आणि त्या अनुषंगाने पंचांचा डिसिजन सोपा होता की लेगबाईच्या स्वरूपात धाव दिली जाईल. 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचा अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधला. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला आणि मग इथे वाईट चेंडूची घोषणा केली गेली. अतिरिक्त धाव. आता 1-2 धावेने इतका फारसा नुकसान नाही होणार आहे कोचिवडा बॉईज संघाचा. मल्टी धावा जर आल्या, खूप जास्त प्रमाणात जर धावा आल्या गेल्या तर मग लॉस होऊ शकतं. इथून टार्गेट कठीण आहे. हा पहा ऑफ केलाय, फटका चांगला आहे, यावेळेस धावा मिळतील कारण की या इनिंग मधला पहिला 6 पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स नायगाव संघाच्या फलंदाजाकडनं. रितेशने हा मोठा फटका खेचलाय. टोटल 28 धावात. टीम माझीपाडा संघाचे कर्णधार आणि NCC नायगाव संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच आपली असेल. जशी मॅचला कंप्लीट केली जाईल आणि विकेचा कौल देखील आपण करूयात. धावा फलकावरती 28-28 आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, फटका चांगला आहे. लॉंगॉनला चेंडू आहे, खेळाडू तिथपर्यंत पोहोचतील. चांगल्या ॲक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट केला आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट देखील केली जाते. या एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फलकावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 73 73चा पटलाक करताना आत्तापर्यंत 29 धावात. आता दिल्ली दूर आहे असंच म्हणावं लागेल. तिथपर्यंत पोचायचं असेल तर मग हा 5वा षटक इम्पॉर्टंट आहे. इथे धावा खूप जास्त बनवाव्या लागतील. मी म्हणेन की 20+ धावा बनवाव्या लागतील तरच तुमचे स्वप्न हे जिवंत राहू शकतील शेवटच्या षटकामध्ये.
हा पहा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा फटका, इथे देखील धावा मिळू शकतील की काय, पण ज्या फलंदाजाने गोड स्वप्न दाखवलं होतं त्या फलंदाजाला अर्धा परतावं लागलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच रितेश. धन्यवाद. खूप चांगले संगीत आता आपल्या कानांपर्यंत पोहोचवलं जातात डिस्क जॉकीच्या माध्यमातून आई एकविरा माऊलीचा. आणि या स्पर्धेला ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती आई एकविरा माऊलीकडे साकडं देखील घातलं होतं की ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार व्हावी. कुठलाच प्रकारचा या स्पर्धेला गालबोट असो या कुठलाच प्रकारचा की या खेळाडूला दुखापत नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण नक्कीच एक साखळं घातलं होतं. आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आई एकविरा माऊलीच्या आशीर्वादाने स्पर्धा पुढे चालते आणि ते संगीत आगरी कोली पारंपरिक संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांचा देखील एक धन्यवाद मानूयात. हा पहा टप्पा पडल्यानंतर बाउन्स खूप चांगला होता आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या पद्धतीने षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झाला तो म्हणजेच 4. 5वा चेंडू. स्लव चेंडू, इथे गती परिवर्तन केलं होता, फटका आडव्या पट्ट्याचा, सुंदर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स, पंचांचा इशारा. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. चौकाराने धावसंख्या फळकावरती वाढतात. 35 माफ करा 34 आहेत. यावेळेस पहा फटका इथे फसला गेला आणि फलंदाजाला परतावा लागलाय. बड्या नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. आठ विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. 9व्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानामध्ये चालू आहे आणि पार्टनरशिप कुठलाच प्रकारची एखादी मोठी विस्फोटक पार्टनरशिप नाही झाली. त्या अनुषंगाने टीम साई स्पोर्ट्स नायगाव संघ आतापर्यंत पूर्णपणे या मॅचमध्ये दूरवरती आहेत. पार्टनरशिप करणं गरजेचं होतं. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला सुमित पाहायला मिळतोय. यज्ञेश स्ट्रायकर एंडला. यावेळेस पहा फटका तर चांगला होता पण इथे देखील परतावं लागेल फलंदाजाला. विकेट क्रमांक 9 डाऊन होताना फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच यज्ञेश. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो. धन्यवाद. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा विकेट मैदानामध्ये यावेळेस देखील लॉफ केलाय. इथे आता हा विकेट घेतला तर संघ ऑल आउट होऊ शकतो. चांगले प्रयत्न केले होते पण एक धाव कंप्लीट केला गेला आणि मग त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 35-35 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 73 धावांचा पटलाग करता करता 9 विकेट गमावले गेले आणि याच 9 विकेटच्या जोरावरती 35 धावा बनवल्या गेल्यात. फक्त खूप चांगली गोलंदाजी केली गेली.
टीम खुचोडा बॉईज संघाकडनं, कारण की फलंदाजी देखील तेवढीच चांगली होती. असं वाटत होतं एक क्षण की धावा बनतील की काय, हा प्रश्नचिन्ह उभा होता. पण मिडल ऑर्डर ज्या पद्धतीने खेळले गेल्या, विशेष करून आपण कौतुक करूयात फलंदाज अमृतचं. 35 धावांची विस्फोटक पारी त्याच्या बॅटमधनं निघाली आणि अंतिम क्षणी ज्यावेळेस संघाला सांभाळण्याची गरज होती, ज्यावेळेस संघासाठी संकटमोचक बनण्याचं काम होतं, अमृतने केलं. ह्यावेळेस पहा टप्पा पडल्यावरती बाउन्स चांगला मिळाला आणि तदनंतर सरळ चेंडू निघून गेले यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत त्या फक्त आणि फक्त 36 आहेत. 36 धावा आहेत. चेंडू क्रमांक 5. हा देखील चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती चेंडू हाताळला गेलाय आणि 5वा चेंडू देखील निर्धावच्या पद्धतीने पाहायला मिळतोय. चला नाणेफेकीसाठी त्वरित एनसीसी नायगाव संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आपण देखील या. एक मोठी मॅच, एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. हा देखील निर्धावच्या पद्धतीने पंचांचा इशारा येतोय की येस इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. 37 या आकडावरती. नाणेफेकीचा आपण कौल करूयात आदरणीय शरदजी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करूयात. आदरणीय शरदजी बोकाळे साहेब आमच्यापर्यंत जोडले गेलेत. दोन्ही संघाचे कर्णधार देखील आहेत आणि आपण नाण्याची ओळख करून देऊयात. एका बाजूला पहा एकविरा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या